नमस्कार सर्व लाडक्या बहिणींनो, राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आपल्या सर्वांचे मन अतिशय जड झालेच असेल। सध्या एकच बातमी कानावरती पडते आणि त्यावरती अविश्वास ठेवणं कठीण जात आहे। आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व दादा म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार आपल्यामध्ये राहिले नाहीत। ही बातमी एकूण अंगावरती काटा येतोय आणि काय बोलावे हे सूचनासह झालंय। अजितदादांच्या निधनानंतर आता यापुढे लाडकी बहीण योजनेचे काय होणार याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। अजितदादा पवार म्हणजे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते महाराष्ट्राच्या विकासाचा एक धडाडीचा चेहरा होते। त्यांचा स्वभाव कसा होता तर एकदम स्पष्ट वक्ता, जे मनात असायचं तेच ओठावरती यायचं। कधीही शब्दांची फिरवाफिरवी न करता जनतेचे प्रश्न थेट मांडणारा आणि ते सोडवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारा असा हा लोकनेता होता। त्यांचा हसतमुख चेहरा, त्यांचा विनोदी स्वभाव आणि कामांचा प्रचंड उरक आज आपल्याला सतत आठवत राहील। आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेबद्दल दादांना किती आस्था होती हे आपल्या सर्वांना माहीतच आहे। बहिणींच्या खात्यावरती पैसे वेळेवरती पोहोचावेत, त्यांना हप्ते मिळावेत आणि त्यांचे KYC संदर्भातील प्रश्न सुटावेत यासाठी अजितदादा नेहमीच आग्रही असायचे। सध्या जर बघायला गेलं तर आता विमानाचा अपघात झाला आणि ती बातमी आपल्याला म्हणजेच की ती बातमी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पसरली, तेव्हा प्रत्येकाच्या मनात एकच प्रार्थना होती, देवबाप्पा आमचे दादा सुरक्षित असू दे। आपण सर्वांनी मनोमन प्रार्थना केली की ते या संकटातून सुखरूप बाहेर यावेत, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं। त्या विमानामध्ये अपघात म्हणजेच की विमानाचा अपघात झाला आणि दादा आपल्याला सोडून गेले। ही केवळ एका कुटुंबाची किंवा पक्षाची हानी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राची आणि भारताची ही एक मोठी राजकीय हानी होती। दादा आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी केलेले कार्य, त्यांनी आखून दिलेल्या योजना आणि त्यांचा तो निग्रही स्वभाव आपल्याला स्मरणामध्ये कायम राहील। महाराष्ट्राच्या राजकारणातील हा रुबाब आता पुन्हा कधीच दिसणार नाही। संपूर्ण महाराष्ट्र सध्या निशब्द झालेला आहे। माझ्या सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्यासोबत असलेल्या इतर व्यक्तींना देखील आपण श्रद्धांजली वाहूया। ईश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे की त्यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो। आता अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र सध्या निशब्द झालेला आहे। सत्ताधारी असो वा विरोधी पक्ष, प्रत्येकजण आज हळहळतोय। दादांचा स्वभाव हा स्पष्ट वक्ता होता। पत्रकार परिषदेत त्यांचं ते हसत खेळत बोलणं, समोरच्याला निरुत्तर करणं आता पुन्हा आपल्याला बघायला मिळणार नाही। लाडक्या बहिणींचा एक खंबीर दादा आज हरवलेला आहे। दादा जे बोलायचे ते करून दाखवायचे। कदाचित त्यांना एखादी गोष्ट करायला थोडा वेळ लागायचा, पण शब्द दिला की तो पूर्ण व्हायचा। आज त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली असल्याचं देखील बघायला मिळत आहे। आता सर्वांच्या मनामध्ये म्हणजेच की सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की आता दादानंतर लाडकी बहीण योजनेचं काय होणार? लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार का नाही, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत। तर आता अजितदादांच्या निधनानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार का? लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार का? जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार का? याबद्दलची थोडक्यात माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर आता सध्या जर बघायला गेलं तर आता सर्व बहिणींच्या मनामध्ये मोठा प्रश्न आहे की दादानंतर आता लाडकी बहीण योजनेचं काय होणार? लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता नेमका कधी मिळणार? प्रत्येक हप्त्याच्या वेळेस दादा म्हणायचे की मी चेकवरती सही केली आहे, आता पैसे जमा होतील। आता दादानंतर त्या चेकवरती सही कोण करणार हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे। सध्याची परिस्थिती पाहता सरकारी कामकाज आणि निधी मंजुरीला थोडा विलंब होऊ शकतो, कारण संपूर्ण प्रशासन आणि राजकीय वातावरण सध्या स्तब्ध झालं आहे। आता बऱ्याच काही बातम्यांमध्ये असं देखील बघायला मिळत होतं की अजितदादानंतर आता लाडकी बहीण योजना बंद होणार, पण सध्या जर बघायला गेलं तर म्हणजेच की आता अजितदादांच्या निधनाचा लाडकी बहीण योजनेवरती कोणता परिणाम होणार हे देखील लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर बघा, आता बऱ्याच लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की अजितदादाच्या निधनानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार का?
तर बघा लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, म्हणजेच की लाडकी बहीण योजना बंद होणार असं बऱ्याच बहिणींना वाटत होतं, परंतु लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे हे नियमितपणे बहिणींच्या खात्यावरती जमा होतील. परंतु लाडकी बहीण योजनेवरती कोणता परिणाम होणार, तर आता जो बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19 हप्ता जमा होणार होता, हा जानेवारी महिन्याचा 19 हप्ता जमा होण्यासाठी थोडाफार उशीर लागू शकतो. आता साधारणतः म्हणजेच की मागील काही दिवसांपूर्वी ज्या बातम्या समोर आल्या होत्या त्या अनुषंगाने 31 जानेवारी पर्यंत जानेवारी महिन्याचा 19 हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार होता. परंतु आता जर सध्या बघायला गेलं म्हणजेच की सध्याची परिस्थिती पाहता जानेवारी महिन्याचा 19 हप्ता जमा होण्याचा आता थोडा विलंब होऊ शकतो, उशीर लागू शकतो. आता नेमका जानेवारी महिन्याचा 19 हप्ता कधी जमा होणार, तर बघा एकंदरीत जर बघायला गेलं तर आतापर्यंत बहिणींच्या खात्यावरती 18 हप्ते पूर्णपणे जमा झाले, म्हणजेच की डिसेंबर महिन्याचा हप्ता हा बहिणींच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि सरकारच्या माध्यमातून जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला होता आणि त्यानुसार बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग देखील मोकळा झाला होता. परंतु त्यातच धक्का देणारी बातमी समोर आली. दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र निशब्द झालेला आहे. परंतु बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास उशीर होत असला तरी हा जो जानेवारी महिन्याचा हप्ता आहे म्हणजेच की 19वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत खात्यावरती जमा होईल, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील, म्हणजेच की कदाचित जर तुमच्या देखील खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झालेला नसेल तर काळजी करू नका. सरकारच्या माध्यमातून प्रत्येक बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता ज्या बहिणींच्या खात्यावरती KYC अभावी किंवा इतर काही कारणांमुळे हप्ते जमा झाले नव्हते तर अशा बहिणींची आता पडताळणी केली जाईल. पडताळणी कोण करणार, तर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून आता पडताळणी केली जाणार आहे आणि पडताळणी केल्यानंतर ज्या बहिणी पात्र असतील तर अशा बहिणींचा हप्ता हा पुन्हा सुरू केला जाईल. त्यामुळे ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. तसेच सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी एक टोल फ्री क्रमांक म्हणजेच की हेल्पलाईन देखील सुरू करण्यामध्ये आली आहे. आता कोणती हेल्पलाईन सुरू करण्यामध्ये आली ते आपण थोडक्यात बघूया. तर आता सध्या जर बघायला गेलं तर बऱ्याच लाडक्या बहिणींच्या लाडकी बहीण योजनेबद्दलच्या तक्रारी वाढत जात होत्या आणि ही बाब म्हणजेच की सरकारने लक्षात घेतली आहे आणि यावरूनच आता राज्य सरकारने बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच की बहिणींच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी लाडक्या बहिणींच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारने 181 या नंबरची हेल्पलाईन सुरू केली आहे. जर तुमची देखील काही तक्रार असेल, जर तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होत नसेल तर तुम्ही नक्कीच 181 या हेल्पलाईनवरती कॉल करू शकता. लगेच तुमच्या म्हणजेच की समस्याचे अडचणीचे निवारण केले जाईल, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की राज्यातील बहिणींसाठी ही महत्त्वाची सूचनाच म्हणावी लागेल. सरकारने 181 या नंबरची हेल्पलाईन सुरू केली आहे. जर तुमची देखील काही अडचण असेल, तक्रार असेल, जर कदाचित तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होत नसतील तर 181 या हेल्पलाईनवरती तुम्ही नक्की संपर्क साधू शकता. आता बघा बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झालेला नाही, तर अशा बहिणींची पडताळणी होईल आणि पडताळणीनंतर ज्या बहिणी पात्र होतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती मागील सर्व हप्ते जमा केले जातील. आता ज्या बहिणींच्या खात्यावरती 17वा आणि 18वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये, 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि सध्या नवीन जो हप्ता जमा होणार आहे तो म्हणजेच की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता, या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने एकूण 4500 रुपये जमा केले जातील. त्यानंतर ज्या बहिणींच्या खात्यावरती फक्त डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि नवीन हप्त्याच्या म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने 3000 रुपये जमा केले जातील. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असतील, 18 हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती फक्त जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील. आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर बऱ्याच लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की लाडकी बहीण योजना आता बंद होणार का काय, परंतु बघा लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. नियमितपणे हप्ते जमा होत राहतील. फक्त सध्या जो हप्ता लवकर जमा होण्याची शक्यता होती म्हणजेच की जानेवारी महिन्याचा
19 हप्ता जो या ठिकाणी लवकरच जमा होईल असं सांगण्यामध्ये येत होतं. आता हा जो जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आहे हा जमा होण्यास आता थोडाफार उशीर लागू शकतो, कारण की सध्या म्हणजेच की राज्यामध्ये जर बघायला गेलं तर सध्या म्हणजे आपल्याला सध्या शोककळा बघायला मिळत आहे. म्हणजेच की दादांच्या जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र सध्या निशब्द झालेला आहे. सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो, प्रत्येकजण सध्या म्हणजेच की हळहळतोय. दादांचा स्वभाव स्पष्ट वक्ता होता. पत्रकार परिषदेमध्ये अजितदादांचं हसत खेळत बोलणं, समोरच्याला निरुत्तर करणं आता पुन्हा आपल्याला बघायला मिळणार नाही. लाडक्या बहिणींचा एक खंबीर दादा हरवला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरूच राहणार आहे. कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. बऱ्याच लाडक्या बहिणींनी प्रश्न उपस्थित केला होता, लाडकी बहीण योजनेचं पुढं काय होणार, जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार का नाही. तर बघा, जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे. लाडकी बहीण योजना देखील सुरू होणार आहे. फक्त जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप होण्यास थोडाफार उशीर लागू शकतो. तरी देखील साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींची पडताळणी होईल आणि पडताळणीनंतर सर्व हप्ते जमा होतील. तसेच बहिणींची जर इतर काही अडचण असेल किंवा तक्रार असेल तर लाडक्या बहिणींसाठी 181 या नंबरची हेल्पलाईन सुरू करण्यामध्ये आली आहे. या नंबरवरती, या हेल्पलाईनवरती तुम्ही नक्कीच संपर्क साधू शकता, जेणेकरून तुमच्या समस्येचे निवारण केले जाईल. हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर सध्या जर बघायला गेलं तर सध्या राज्यामध्ये आता म्हणजेच की शोककळा आपल्याला बघायला मिळत आहे. तर अशा पद्धतीची आपल्याला म्हणजेच की महत्त्वाची अपडेट बघायला मिळत होती. सध्या जर बघायला गेलं तर म्हणजेच की राज्यामध्ये सध्या म्हणजेच की सर्व राज्यामध्ये आपल्याला शोककळा तर बघायला मिळत असली तरी ही धक्का देणारी बातमी म्हणावी लागेल. फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशासाठी ही धक्कादायक बातमी आपल्याला बघायला मिळत होती. अजितदादा पवार म्हणजे केवळ एक राजकारणी नव्हे तर ते महाराष्ट्राच्या विकासाचा एक धडाडीचा चेहरा होता. त्यांचा स्वभाव कसा होता तर तुम्हाला माहीतच असेल. एकदम स्पष्ट वक्ता, जे मनात असायचं ते ओठावरती यायचं. कधीही शब्दांची फिरवाफिरवी न करता जनतेचे प्रश्न थेट मांडणारा आणि ते सोडवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारा असा हा लोकनेता होता. त्यांच्या सतमुख चेहरा, त्यांचा विनोदी स्वभाव आणि कामाचा प्रचंड उरक आज आपल्यामध्ये म्हणजेच की आपल्याला सतत आठवत राहील. लाडकी बहीण योजना म्हणजेच की योजनेसाठी देखील म्हणजेच की दादांनी महत्त्वाचे निर्णय घेतले होते. बहिणींसाठी देखील दादांनी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले होते. लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी, लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी, लाडक्या बहिणींना आधार देण्यासाठी, लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी अजितदादांनी खूप प्रयत्न केले असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत होतं. आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेबद्दल दादांना किती आस्था होती हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. बहिणींच्या खात्यावरती पैसे वेळेवरती जमा झाले पाहिजे, लाडक्या बहिणींना वेळेमध्ये हप्ते जमा झाले पाहिजे, तसेच लाडक्या बहिणींचे म्हणजेच की प्रश्न सुटले पाहिजे, यासाठी देखील अजित पवार म्हणजेच की या ठिकाणी प्रयत्न करत होते असं देखील आपल्याला बघायला मिळत होता. परंतु अजित पवार यांच्या जाण्यामुळे सध्या म्हणजेच की महाराष्ट्राची नव्हे तर देशाची मोठी हानी या ठिकाणी झाली आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. तरी देखील पुन्हा एकदा सांगत आहे, अजितदादांच्या जाण्यामुळे लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. सध्या खोट्या बातम्या देखील आपल्याला बघायला मिळतील म्हणजेच की अशा की अजितदादांच्या निधनामुळे लाडकी बहीण योजना बंद होणार अशा बातम्या आपल्याला बघायला मिळतील. परंतु अशा बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे आणि प्रति महिना 1500 रुपये अशा पद्धतीने पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही माहिती जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर इतर बहिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा एकदा अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.